अशोका हेल्थ सिटी व अशोका वुमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे लोकार्पण अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात। सध्याच्या काळात आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खाजगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करते आहे। अशोका ग्रुपच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे कौतुकोद्गार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काढले। अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माननीय खासदार हेमंत गोडसे, अशोक कटारिया, चेअरमन अशोका ग्रुप, सतीश पारख, व्यवस्थापकीय संचालक अशोका ग्रुप, डॉ. सुशील पारख, संचालक अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, अंकित पारख, संचालक अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती। यावेळी बोलताना बिर्ला म्हणाले की अशोका हेल्थ सिटी ही अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्ण केंद्रित सेवा यांचा संगम असलेली एकात्मिक आरोग्य नगरी आहे। या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर यामुळे उपलब्ध होणार असल्याने ही समाधानाची बाब आहे। अशोका ग्रुपच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल असा विश्वास केंद्र शासनही नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करते आहे। निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे। आरोग्य क्षेत्रात सरकारसोबतच खाजगी क्षेत्रही कार्यरत आहे, त्याचा लाभ नागरिकांना होत आहे। येथील अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचार नव्हे तर संशोधनाचे क्षेत्र बनावे ही अपेक्षा असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी नमूद केलं। कोरोना काळात महाराष्ट्रातील संशोधनातून विकसित केलेली लस उपयोगात आणली। नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्रे उभारली गेली पाहिजेत। सरकारला सहाय्यभूत अशी त्यांची भूमिका ठरणार आहे। किफायतशीर, गुणवत्तापूर्ण उपचार आणि सेवा इथे मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी अशोका ग्रुपचे प्रमुख अशोक कटारिया म्हणाले, पायाभूत सुविधा निर्माणाच्या कामामध्ये अशोका ग्रुप गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे। नाशिक ही कर्मभूमी आहे। समाजाप्रती बांधिलकी म्हणून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। या क्षेत्रातही सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न कायम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। अशोका हेल्थ सिटीमध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम आधारित महिला व बाल रुग्णालय, अशोका मेडिकवर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। या उद्घाटन सोहळ्यास अनेक तज्ज्ञ, डॉक्टर, सल्लागार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।